नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक अशी शेंगदाणा तीळ खोबऱ्याची चटणी। ही अगदी वडापावसोबत किंवा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात। अगदी भाजीला काही नसेल आणि अचानक ही चटणी दिली तरी खूप छान लागते आणि ही 10 ते 15 दिवस वरती जरी ठेवली तरी खूप छान पद्धतीने राहते। याला वास वगैरे काही लागत नाही, फक्त भाजताना थोडीशी काळजी घ्यायची असते। तर पाहूयात आपण यासाठी साहित्य काय लागेल आणि पूर्ण प्रोसेस काय असेल जेणेकरून ही जास्तीत जास्त काळ टिकेल। तर इथे साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, पाव वाटी खोबरं कीस घेतले, पाव वाटी तीळ, पाव वाटी लसूण, जिरा पावडर 1.5 चमचा, धना पावडर 1.5 चमचा, लिंबू किंवा आमचूर पावडर, हिंग, मीठ, कढीपत्ता। हे सगळं साहित्य घेऊन झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे। इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे बेडगी सुकी मिरची असेल त्याचासुद्धा इथे वापर करू शकता। शेंगदाणे भाजताना अगदी लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून द्यायचेत आणि ते तडकले पाहिजे इथपर्यंत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजायचेत। त्याच्यावरती डागसुद्धा पडले नाही पाहिजे आणि शेंगदाणे अगदी खरपूस असे कुरकुरीत भाजले गेले पाहिजे। पाहत असाल तर शेंगदाणे असे तडकायला लागले की व्यवस्थित आपले ते छान भाजून होतात। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचेत। तीळ खोबरं माझ्याकडे जे आहे त्याचा कीस मी करून ठेवलेला आहे आणि ते ऑलरेडी भाजून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे तीळ अर्धे भाजून होत आले की त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचे आणि ते सुद्धा खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचे। ही सगळी जी भाजण्याची प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला लो फ्लेमवरती करायची आहे जेणेकरून ही जास्तीत जास्त काळ टिकेल आणि याला खरपूसपणा हा शेवटपर्यंत छान राहील। खमंग अशी ही चटणी तयार होते। तीळ खोबरं त्याच्यासोबतच कढीपत्ता, धना पावडर, जिरा पावडर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। लसूणसुद्धा घालायचं आहे जेणेकरून लसणामध्ये असणारा थोडासा जो काही ओलावा असेल तो व्यवस्थित निघून जाईल आणि व्यवस्थित हे सगळं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथेच तुम्ही आमचूर पावडर, मीठ हे सगळं घालून घेऊ शकता। लिंबूसुद्धा पिळू शकता, पण लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडर, आता सध्या पावसाळा आहे म्हणून आमचूर पावडर मिक्स केली आहे। ती जर नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल। तर हे सगळं व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आता वाटून घेऊयात। हे सगळं भाजल्यानंतर मिरच्यासुद्धा तुम्ही जर मिरच्या वापरणार असाल, मी ते बेडगी मिरची साधारण 14 ते 15 बेडगी मिरची वापरलेल्या आहेत। या थोड्याशा भाजून घ्यायच्यात, छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतर ह्या मिरच्या भाजायला टाकायच्या जेणेकरून ठसका उधळत नाही। तर मिरच्यासुद्धा छान भाजून झाल्यात। लिंबूच्या ऐवजी आमचूर पावडर वापरली हे आधी सांगितलं, त्यानुसार हे सगळं एकजीव केलं। सगळ्यात आधी मिरच्या पहिल्या मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि त्याच्यानंतर हा जो काही बाकीचा मसाला आहे तो बारीक करून घेऊयात जेणेकरून मिरच्या व्यवस्थित बारीक होतील। मिरच्या दळताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर मिरच्या पटकन बारीक होतात। तर मिरचीच्या आधी भुकटी करून घेतली आणि जे काही मसाला आपण बनवला आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये टाकून थोडासा जाडसर असा हा वाटून घ्यायचा आहे। आपली मिरची लगेच अशी झटपट तयार होते आणि थोडासा तेलाचा तडका देऊन एक साधारण 5 मिनटं मध्यम गॅसवर ही जर परतून घेतली तर छान अशी सुटसुटीत होते। जो लसणामुळे त्याच्यामध्ये ओलावा आलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि चटणी अशी भुरभुरीत मस्त तयार होते, खमंग अशी। साधारण 2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि थोडंसं हिंगाचा तडका या चटणीला देऊन घेऊयात आणि एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मध्यम गॅसवरती छान परतवून घेऊयात। पाहत असाल तर सुरुवातीला थोडीशी ओलसर वाटते, जी की नंतर जसं आपण परतत जाऊ मध्यम गॅसवरती ती अगदी छान अशी सुटसुटीत होते आणि भुरभुरीत होते, जी की खूप छान लागते आणि चविष्ट। थोडीशी दाटसर ठेवली की मग ती खायलासुद्धा खूप छान लागते आणि क्रंची लागते थोडीशी। आणि बेडगी मिरची आहे जी की अजिबात तिखट नसते, त्याच्यामुळे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात आणि पोटालासुद्धा अजिबात त्रास होणार नाही। आणि ह्या चटणीचा दुसरा एक उपयोग असा सुद्धा होऊ शकतो की जर तुम्हाला जर संपली नाही तर एखादी भाजी करतोय, गवार असेल किंवा भेंडी असेल, भरली भेंडी, तर तुम्ही हा मसाला तिथे वापरू शकता। अगदी थोडंसं 2 चमचे जरी टाकली तरी भाजी खूप छान होते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा। सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा